हॅलो मुलांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया 6 सेमीचं इंग्लिश आहे 2.1. त्यातली ही जी पोएम आहे द ब्रदर, ही पोएम आज आपण अभ्यास करणार आहोत. पण सर्वात आधी इथे वॉर्मअप क्वेश्चन दिलेले आहे ते आपण अभ्यास करूया. आता वॉर्मअप क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, डू ॲज डायरेक्टेड. आता तुम्हाला इथे जे सांगितलेलं आहे ते करायचं आहे असं ते म्हणतात. आता बघा, इथे आपल्याला दिसतं ब्रॅकेटमध्ये सर्कलमध्ये फॅमिली आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला मदर दिसत आहे. तर मग या बाकीच्या इथे पण सुद्धा आपल्याला ब्लड रिलेशन जे नाते आहे ते लिहायचं आहे. फॅमिलीमध्ये कोण येतं, मग फादर येतात, सन येतात आणि सन येतो आणि मग डॉटर येते. ठीक आहे. नेक्स्ट आहे फ्रेंड. आता जर तुमचं कोणी बेस्ट फ्रेंड असेल किंवा फ्रेंड असेल, त्याची क्वालिटीज तुम्हाला लिहायचे आहेत. आता क्वालिटीज काय लिहू शकता तुम्ही इथे, क्लेवर, इंटेलिजंट, परत काइंड, स्टुडियस, स्मार्ट, हेल्पफुल त्याचं नेचर असेल ते तुम्ही लिहू शकता. तुम्हाला जे क्वालिटीज त्याच्यामध्ये दिसतात ते तुम्ही इथे लिहू शकता. आता आपण ही पोएम बघणार आहोत. या पोएमचं नाव आहे द ब्रदर. तर द ब्रदर ही जी पोएम आहे, या पोएममध्ये एक सिस्टर आहे जी आपल्या भावाबद्दल किंवा त्यांच्या दोघांमध्ये असलेला जो प्युअर बॉन्ड आहे, जो रिलेशन आहे, ती इथे सांगत आहे. बघा, इन लाफ्टर ब्राईट, इन शॅडोज डीप. आता लाफ्टर ब्राईट अँड शॅडोज डीप, अ बॉन्ड वी शेअर, द लव वी कीप. म्हणजे ती म्हणत आहे की आपण जेव्हा खेळतो, खेळण्यामध्ये खेळताना आपला जो आवाज असतो किंवा आपण खूप आनंदाने खेळत असतो, हसतो, आणि जेव्हा एखाद्या वेळेस दुःख असते, शॅडो म्हणजे काय तर मुलांना दुःख इथे सांगितलेलं आहे. शॅडोजचं मिनिंग सावली होते, पण पोएममध्ये मिनिंग काय होणार की जर दुःखाचे दिवस असतील तर तेव्हासुद्धा आपण जो बॉन्ड शेअर करतो, आपलं म्हणजे जे रिलेशन आपण शेअर करतो ते नेहमी कधीही न तुटणारं आहे. द लव वी कीप, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रेम आहे आणि ते कधीही न तुटणारं आहे. थ्रू स्टॉर्म अँड सन. स्टॉर्म म्हणजे काय, जर आपल्या आयुष्यामध्ये कितीही वादळ आलेत, कितीही संकट आलेत, सन म्हणजे सुखाचे दिवस. जर आपल्या आयुष्यामध्ये कितीही वादळे आलीत आणि कितीही चांगले सुखाचे दिवस आलेत, तरीही आपण वी वॉक ॲज वन, आपण नेहमी एकत्र चालणार आहोत, आपण एक होऊन राहणार आहोत, आपण कधीही वेगळे होणार नाही, अशी ही बहीण म्हणत आहे. यू माय ब्रदर, माय मून अँड सन. तू माझा भाऊ आहेस, तू माझा कोण आहे, मून आहे, तू माझा चंद्र आहेस, तू माझा सूर्य आहे. परत एकदा बघूया हा जो स्टांजा आहे. इन लाफ्टर ब्राईट, इन शॅडोज डीप. जेव्हा आपण खेळत असतो, आपल्यामध्ये भांडण होत असतात, आपण खूप हसत असतो, भांडत असतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक बॉन्ड शेअर करतो. तो बॉन्ड आपला जो बॉन्ड आहे, आपल्यामध्ये जे प्रेम आहे, ते असंच नेहमी राहिलं पाहिजे, ते कधीही तुटलं नाही पाहिजे. थ्रू स्टॉर्म अँड सन वी वॉक ॲज वन. आपल्या आयुष्यामध्ये येणारे वादळे असतील, दुःखाचे वादळ असतील किंवा सुखाचे दिवस असतील, तेव्हा आपण एकरूप होऊन, एकत्र येऊन आपण याचा सामना करूया, एकत्र येऊन आपण चालूया. यू माय ब्रदर, माय मून अँड सन. तू माझा भाऊ आहेस, तू माझा चंद्र, तूच माझा सूर्य आहेस. विथ आईज दॅट सी माय हिडन पेन, यू स्टँड बिसाईड थ्रू लॉस अँड गेन. आता गेन म्हणजे काय, गेन म्हणजे काहीतरी मिळवणे किंवा काहीतरी आपल्याला भेटणे. आता विथ आईज, ती जी सिस्टर आहे ती म्हणते आहे की माझ्या डोळ्यामध्ये असलेलं दुःख तू नेहमी ओळखतो, माझ्या डोळ्यामध्ये मी जे दुःख लपवलेलं असतं ते तू नेहमी ओळखतो. यू स्टँड बिसाईड थ्रू लॉस अँड गेन. तू नेहमी माझ्या बाजूने उभा असतोस. माझ्या बाजूने उभा असतो म्हणजे काय, माझ्यासाठी तू नेहमी मला हेल्प करतो, मला सपोर्ट करतो, मला जेव्हा तुझी गरज आहे तेव्हा तू माझ्यासाठी नेहमी माझ्याजवळ उभा असतो. यू स्टँड बिसाईड थ्रू लॉस अँड गेन, म्हणजे नुकसान होत असेल किंवा काही फायदा होत असेल तरीसुद्धा तू माझ्या बाजूला माझा म्हणून उभा असतोस. इन एव्हरी टीयर अँड एव्हरी स्माईल, यू प्रेझेन्स मेक्स इट ऑल वर्थ वाईल. इन एव्हरी टीयर अँड एव्हरी स्माईल, प्रत्येक दुःखामध्ये जेव्हा मी रडते, जेव्हा मी हसते, तुझं जे प्रेझेन्स आहे, तुझी जी उपस्थिती आहे, तू जेव्हा माझ्याजवळ असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी काय असतात, वर्थ वाईल असतात. म्हणजे वर्थ वाईलचं मिनिंग बघा मुलांना काय दिलेलं आहे, एन्जॉयबल किंवा युजफुल.
जेव्हा तुझा प्रेझेन्स असतो, तू माझ्याजवळ उभा असतो, तर माझं दुःख, माझं स्माईल हे काय असतं, वर्थ वाईल असतं. लाईक रिव्हर्स फ्लो टू द सी टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी. जशा रिव्हर्स कुणाला जाऊन मिळतात, समुद्राला जाऊन मिळतात. लाईक रिव्हर्स फ्लो टू द सी, जेव्हा नद्या ह्या समुद्राकडे वाहत जाऊन समुद्राला मिळतात. टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी, त्याचप्रमाणे आपल्याला पण नेहमी एकत्र स्ट्रॉंग उभं राहायचं आहे, तुला आणि मला. When days are dark, nights are long, your strength and hope keep me strong. When days are dark, dark म्हणजे जर दुःखाचे दिवस असतील किंवा नाईट्स आर लाँग, नाईट्स आर लाँग म्हणजे खूप जास्त लांब रात्र असेल आणि आपल्याला रात्री ह्या लांब कधी वाटतात, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त दुःख चाललेलं आहे, तर आपल्याला बघा वेळ जात नाही. तर अशाच पद्धतीने ती जी सिस्टर आहे ती काय म्हणते मुलांनो, की वेन डेज आर डार्क अँड नाईट्स आर लाँग, म्हणजे दिवस आणि रात्र जेव्हा खूप जास्त मोठ्या असतील, खूप जास्त आपल्यावर संकटे येतील, युअर स्ट्रेंथ अँड होप कीप मी स्ट्रॉंग, मला तुझी स्ट्रेंथ आणि तुझा माझ्यावर असलेला विश्वास हे मला नेहमी काय करणार आहे, मजबूत करणार आहे, स्ट्रॉंग करणार आहे. आता आपला भाऊ असेल किंवा आपली बहीण असेल, आपण जेव्हा बाहेर खेळायला जातो, आपल्या मित्रांबरोबर भांडणं होतात आणि आपला मोठा भाऊ किंवा मोठी बहीण जेव्हा मध्ये येते आणि आपल्या साईड घेऊन त्यांच्याशी भांडते, तेव्हा आपल्याला किती म्हणजे आनंद होतो म्हणा, किंवा आपल्याला खूप असं आपल्याला सेफ फील होत असतं ना. त्याचप्रमाणे ही जी छोटी सिस्टर आहे ती आपल्या भावाला काय म्हणते आहे, की जरी दिवस किंवा रात्री ह्या मोठ्या असतील, खूप दुःख असेल, पण तुझी स्ट्रेंथ किंवा तुझा असलेला माझ्यावरचा विश्वास हे नेहमी मला काय करतील, स्ट्रॉंग करतील, मजबूत करतील. थ्रू टाईम अँड स्पेस नो बॉन्ड कॅन ब्रेक, अ लव सो प्युअर नो फोर्स कॅन ब्रेक. थ्रू टाईम अँड स्पेस म्हणजे वेळ आणि अंतरं जरी आपल्यामध्ये वाढलेली असतील, आता आपण जेव्हा मोठे होतो, मोठे झाल्यानंतर आपण शिक्षण घेतल्यानंतर आपण आपापल्या घरी आपापल्या ठिकाणी जॉब करतो किंवा आपले लग्न होतात, आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, आपल्यामधलं टाईम पिरियड वाढतो, अंतर वाढतं, डिस्टन्स वाढतं, आपण रोज जाऊन काय आपल्या बहीण भावांना भेटू शकत नाही एका टाईम पिरियडनंतर. पण आपल्यामध्ये जो असलेला बॉन्ड आहे तो कधीही तुटला नाही पाहिजे असं ती म्हणत आहे. जरी आपल्यामध्ये अंतर वाढला किंवा वेळ वाढला तरी आपल्यामधला जो बॉन्ड आहे तो कधीही तुटणार नाही. अ लव सो प्युअर नो फोर्स कॅन ब्रेक, कुठलीही ताकद आपल्यामध्ये असलेलं प्रेम हे तोडू शकत नाहीत. तरी या पोएमचे जे पोएट आहे त्यांचं नाव आहे अमनजीत सिंग. तर मुलांनो, ही होती पोएम. आता रक्षाबंधनसुद्धा येत आहे, तर रक्षाबंधनाच्याच समोर आपण ही पोएम बघितलेली आहे. जरी पोएम तुम्हाला समजली असेल, आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. थँक्यू फॉर वॉचिंग.